आपले सर्वांचे रेडियन्स अपडेट या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून 8 पे कमिशन जे आहेत म्हणजे केंद्रीय 8वा वेतन आयोग जो आहे त्या संदर्भातली अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट्स पाहणार आहोत। तर काल लोकसभेमध्ये जे आहेत अत्यंत महत्त्वाचा एक प्रश्न जे आहे विचारण्यात आला होता। तर त्या प्रश्न जे खासदार आहेत श्री आनंद भदौरिया यांच्या वतीने काल 1 डिसेंबर 2025 रोजी अनस्टेटेड म्हणजेच अतारांकित प्रश्न जे आहेत इथे 212 क्रमांकाचा लोकसभेमध्ये माननीय जे वित्त मंत्री आहेत केंद्राचे त्यांना विचारण्यात आला होता आणि त्यामध्ये त्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे देखील ठेवले होते जे आपण स्क्रीनवर पाहू शकतात। यामध्ये 8व्या वेतन आयोगातील मूळ वेतन आणि महागाई भत्ता यांच्या एकत्रीकरणाबाबतचा जो प्रश्न आहे तो त्यांनी विचारला होता। तर मित्रांनो गेल्या 1 महिन्यापासून जे 8वा वेतन आयोग आहे ते चर्चेमध्ये आहे, कारण केंद्र सरकारने त्याची जी नोटिफिकेशन आहे ते 3 नोव्हेंबरला काढून त्याचे TOR म्हणजे टर्म्स ऑफ रेफरन्स जाहीर केले होते आणि त्यानंतर प्रत्यक्ष जे केंद्रीय वेतन आयोगाचं जे कमिशन त्यांनी बसवलं होतं त्यांनी काम करण्यास जे सुरुवात केलेला आहे। तर त्यानंतर सर्व कर्मचारी आणि जे पेन्शनधारक आहेत त्यांनी अनेक प्रश्न या TOR वर जे आहे इथे उपस्थित केले आहेत। त्यामध्ये जे आहे हिवाळी अधिवेशन जे सुरू झालेलं आहे संसदेचं कालपासून सुरू झालेलं आहे आणि त्यामध्ये पहिल्याच दिवशी जे लोकसभेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। खासदार आनंद भदौरिया यांनी औपचारिकपणे 8व्या केंद्रीय वेतन आयोगासंदर्भात जे शासनाला विचारलेलं आहे की तुम्ही त्याबाबतचं जे इथे नोटिफिकेशन काढलेलं आहे का किंवा त्याबाबतची तुम्ही घोषणा केली आहे का। आणि त्यानंतर त्यांनी पुढे विचारलेलं आहे की वाढत्या महागाईमुळे दिलासा देण्यासाठी जे कर्मचारी आहेत तर त्यांना शासनाच्या वतीने त्यांचा जो महागाई भत्ता आहे तर तो मर्ज करण्यासंदर्भात त्यांनी प्रश्न विचारलेला आहे की वाढत्या महागाईमुळे दिलासा देण्यासाठी महागाई भत्ता मूळ वेतनामध्ये म्हणजे बेसिक पे मध्ये विलीन करण्याचा असा कोणता प्रस्ताव शासनाकडे किंवा त्याबाबतचा शासन निर्णय घेणार आहेत का। तर केंद्र सरकारने त्यांच्या उत्तरामध्ये जे आहे उत्तर देताना खाली सांगितलेलं आहे ते आपण इथे पाहूया। हा जो जवाब आलेला आहे तर तो श्री पंकज चौधरी जे राज्यमंत्री आहेत कशाचे तर फायनान्सचे म्हणजेच वित्त विभागाचे, तर त्यांनी इथे कबूल केलेलं आहे ए आणि बी या मुद्द्याला की होय आम्ही जे आहे इथे केंद्र सरकारने म्हटलेलं आहे त्यांच्या उत्तरात की 8वा वेतन आयोगाची स्थापना आम्ही केली आहे, मात्र जे मूळ वेतन आहे त्यामध्ये महागाई भत्ता विलीन करण्यासंदर्भात आमचा इथे कोणताही विचार नाही सध्याच्या घडीला आणि त्यावर त्यांनी जे इथे उत्तर देण्यास नकार दिलेला आहे। तर वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांचं जे म्हणणं आलेलं आहे की आम्ही त्याची स्थापना केलेली आहे, त्याचं राजपत्र नोटिफिकेशन जारी केलेलं आहे, मात्र जे कमिशन बसवलेलं आहे तर त्यामध्ये 3 सदस्य आम्ही इथे निवडलेले आहे, तर त्यांची नावे देखील त्यांनी इथे खाली गॅझेटमध्ये जोडून दिलेली आहे। मात्र त्यांचं असं म्हणणं आहे की याशिवाय जे DA किंवा DR आहेत तर ते मूळ वेतनामध्ये विलीन करण्याच्या प्रश्नावर असा कोणताही जे प्रस्ताव आहे ते शासनाकडे सध्याच्या घडीला शासनाचे विचाराधीन नाहीच असं त्यांनी स्पष्टपणे याकडे जे आहे नकार दिलेला आहे। म्हणजेच पहिल्याप्रमाणे जे प्रत्येक 6 महिन्यांनी AICPI IW यांच्याप्रमाणे जे आहे इथे यांच्या आधारे जे महागाई भत्ता वाढवला जात होता तसंच पुढे देखील वाढवण्याची शक्यता आहे। म्हणजे ते मर्ज करण्यासंदर्भातला असा कोणताही सध्याच्या घडीला त्यांनी निर्णय नसल्याचे सांगितलेले आहे। तर अत्यंत महत्त्वपूर्ण हा जो प्रश्न होता जो विचारण्यात आला होता आणि त्यावर त्यांनी असं उत्तर दिलेलं आहे। तर आता हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे की ज्या संघटनांनी यामध्ये आक्षेप घेतला होता तर ते याबाबत काय पुढे निर्णय घेणार आहेत। अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट्स होती केंद्रीय 8व्या वेतन आयोगासंदर्भात ज्याची माहिती आज आपण इथे घेतलेली आहे। तर आपण इथे खाली पाहू शकता की जो गॅझेट आहे तर तो देखील त्यांनी इथे प्रश्नाला उत्तर देताना जोडून दिलेला आहे। त्यामध्ये चेअरपर्सन असतील कमिशनचे आणि 2 मेंबर आहेत। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट्स होती ज्याची सविस्तर माहिती आज आपण इथे घेतलेली आहे।